नमस्कार. पहाटेची वेळ आणि घरातून येणारा तो उबदार उजेड. सकाळ झाली रे झाली की आपल्या घरातल्या आईची लगबग सुरू होते. हे चित्र केवळ एका घराचं नाहीये, तर आपल्या आजूबाजूच्या अनेक घरांची हीच रोजची कहाणी आहे. तिची ही न थकता चालणारी धावपळ, तिची ती मूक ताकद आपण सगळेच रोज पाहत असतो. पण कधी विचार केलाय, ह्या शांत आणि सतत चालणाऱ्या कष्टकरी आयुष्यामागे नक्की काय दडले? आजच्या या माहितीतून आपण हेच सविस्तर उलगडणार आहोत. आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो, आई रोज एवढी थकते तरी का? घरची साफसफाई करणं, लांबून पाणी भरून आणणं, सगळ्यांसाठी स्वयंपाक बघणं, मुलांना तयार करणं आणि वरून शेतीची ती अवजड कामं. ही यादी बघायला गेलो ना तर ती कधीच संपणारी नाही. ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीची अगदी तळहातावरच्या फोडासारखी काळजी घेत असते. पण इतरांसाठी झटताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र ती कधीच लक्ष देत नाही. चला तर मग, आईची ही धावपळ आणि थकवा, यामागचा हा न दिसणारा संघर्ष थोडा समजून घेऊया. बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरच्यांना वाटतं, अरे ती दिवसभर एवढं काम करतीये ना म्हणून थकली असेल. हा आपला एक अत्यंत सर्वसामान्य गैरसमज आहे. पण खरं कारण याहून खूप वेगळं असू शकतं बरं का. काही दिवसांपासून तिला सतत थकवा जाणवतोय. अगदी थोडंसं हलकं काम केलं तरी तिला खूप दम लागतोय. ही केवळ कामाच्या धावपळ नाहीये, तर तिचं शरीर आतून तिला साथ देणं थांबवत आहे. हा फरक आपण वेळीच समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामागचं खरं कारण म्हणजे ॲनिमिया. आता विज्ञानाच्या भाषेत हे नेमकं काय आहे ते आपण सोप्या पद्धतीने पाहूया. बघा, आपल्या शरीरात हिमोग्लोबिन नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. याचं काम काय, तर रक्तातून संपूर्ण शरीरभर ऑक्सिजन पोहोचवणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे ऑक्सिजन वाहून नेणारं एक प्रकारचं वाहनच आहे समजा. जेव्हा हे हिमोग्लोबिन कमी होतं ना, तेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि साहजिकच शरीर एकदम कमजोर पडायला लागतं. यालाच आपण रक्त कमी होणे किंवा ॲनिमिया म्हणतो. तिच्या त्या रोजच्या थकव्याचं हेच ते मुख्य कारण आहे. आता या ॲनिमियाची प्रमुख लक्षणे कोणती आणि अशी कोणती लक्षणं आहेत ज्यांच्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करता कामा नये ते बघूया. जर तुम्हाला किंवा घरातल्या कोणालाही सतत थकवा जाणवत असेल, वारंवार चक्कर येत असेल, अगदी थोडंसं काम केलं तरी श्वास लागत असेल, तर हे धोक्याचे पहिले मोठे संकेत आहेत. यासोबतच चेहरा फिका पडणं, केस गळणं आणि शरीरातली कमजोरी अशीच वाढत जाणं, ही सर्व लक्षणे शरीरात रक्त कमी असल्याचं अगदी स्पष्टपणे दर्शवतात. ही रक्ताची कमतरता आणि त्याचे धोके, विशेषतः आपल्या माता भगिनींसाठी हा किती मोठा धोका आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः गर्भवती महिलांना या ॲनिमियाचा सगळ्यात जास्त धोका असतो. जर या समस्येकडे आपण दुर्लक्ष केलं ना, तर याचा अत्यंत गंभीर परिणाम फक्त त्या माऊलीवरच नाही, तर तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या लहान बाळाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. हा मोठा धोका टाळण्यासाठी वेळेवर उपचार घेणं अत्यंत अनिवार्य आहे. पण काळजी नसावी, यावर योग्य आहार आणि उपचार नक्कीच आहेत. आपण घरातूनच कशी सुरुवात करू शकतो ते आता बघूया. शरीरातलं रक्त वाढवायचं म्हणजे काही खूप महागड्या गोष्टीच आणल्या पाहिजेत असं अजिबात नाहीये. आपल्या घरात, आपल्या स्वयंपाकघरातच सगळं काही उपलब्ध आहे. हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, मेथी. गोडव्यासाठी साखरेऐवजी नेहमी गुळाचा वापर करायचा. आणि कडधान्य जसं की हरभरे, चणे आणि विविध प्रकारच्या डाळी. या सर्वांमधून शरीराला भरपूर लोह म्हणजेच आयर्न मिळतं. हा पौष्टिक आहार रोजच्या जेवणात असणं अत्यंत आवश्यक आहे. आता चांगला आहार तर खूप महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतच वैद्यकीय उपचारसुद्धा तितकेच गरजेचे आहेत बरं का. पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे वेळोवेळी दवाखान्यात जाऊन आपल्या हिमोग्लोबिनची तपासणी करणं. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या लोह आणि जीवनसत्वाच्या गोळ्या न चुकता वेळेवर घेणं. या आजारातून पूर्णपणे आणि लवकर बाहेर पडण्यासाठी या उपचारांची नितांत गरज असते. आणि इथूनच सुरू होते ती आपल्या कुटुंबाची महत्त्वाची जबाबदारी, आपल्या घरातल्या या माऊलीच्या आरोग्याचं रक्षण करणं. आज आपण थांबण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा विचार नक्की करूया. जर आपल्या घरातील माऊली सतत थकत असेल, तर त्याकडे केवळ कामाचा थकवा म्हणून आपण असंच दुर्लक्ष करत राहणार का? की एक पाऊल पुढे येऊन तिच्या आरोग्याची जबाबदारी घेणार? तिच्या या थकव्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळेवर तिची तपासणी करा आणि सर्वांनी एकत्र मिळून तिला निरोगी ठेवा. कारण लक्षात ठेवा, जर घरची माऊली निरोगी असेल तरच संपूर्ण घर आनंदी राहील.